गणित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा विषय मराठी इयत्ता 8वी अध्ययन निष्पत्तीवर आधारित आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर चला मग प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। आता आपल्याला इथे उतारा दिला आहे, आपण त्याचे वाचन करून प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर प्रथम वाचन करूया। त्या फुलांनी आणि फुलपाखरांनी माझ्या मनाला उत्साह आणि स्फूर्ती दिली। फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य ते किती आणि त्या मानाने त्यांनी त्या आयुष्याकरिता दाखवलेली आस्था किती। फुलांचे आयुष्य अगदी झेनियाचे फूल झाले तरी काही दिवसात फुलपाखरांचेही तसेच। मनुष्याचे आयुष्य या दृष्टीने पाहिले असता अनेक पटीने मोठे मानावे लागेल। एवढे मोठे आयुष्य लाभलेल्या मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावयास हवे। अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्याला काय कारण आहे। अडचणी, रोग, संकटे ही काही कायमची नसतात ना। मग त्यांच्याकडे सोशिकपणाने खिलाडू वृत्तीने आपणास का पाहता येऊ नये। अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात, परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरलो तेच आपणास समजत नाही। आपण घाबरलो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते। जीवन म्हणजे संकटे नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालू असते। मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही त्याप्रमाणे रोगांनी संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही। आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात। मला वाटते आपण फार विचार करून किंवा अविचार करून आपले मूळ आनंदी स्वरूप आनंदी जीवन विसरून बसलो आहोत। फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणास काय येऊ नये। त्यांना जर जीवनात रसास्वाद घेता येतो तर तो आपणास का घेता येऊ नये। आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत, असे आपण का वागावे। मला वाटते मनुष्याखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार दुसरे कोणीही करत नसेल। मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून हे जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे। बुद्धीने मनुष्याचे जीवन बहरीचे किंवा बहारीचे बनले पाहिजे, बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये। आकडा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी प्रश्न आहे। 1. फुलांचे व फुलपाखरांचे आयुष्य कसे आहे। उत्तर आहे, फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य काही दिवसांचे म्हणजे खूप कमी दिवसांचे असते। प्रश्न दुसरा, माणूस अडचणीच्या वेळी का घाबरतो। उत्तर आहे, कारण मनाची स्थिरता किंवा शांती नसते म्हणून माणूस अडचणीच्या वेळी घाबरतो। आकडा, फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणास का येऊ नये असे लेखक का म्हणतात। उत्तर आहे, कारण फुलपाखरे कमी आयुष्यात आनंदी आणि समाधानी असतात आणि माणसाला मोठे आयुष्य असतानाही तो असमाधानाने जीवनाचा गाडा ओढत आहे। अडचणी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्याला काही कारण नाही। आकडा, उतार्यातून कोणता संदेश मिळाला ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा। उत्तर आहे, मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून हे जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे। बुद्धीने मनुष्याचे जीवन आनंदी बनले पाहिजे, बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये। जीवन म्हणजे संकटे नव्हे, रोग नव्हे, अडचणी नव्हे, कारण ती असतानाही आपले जीवन चालू असते। प्रश्न दुसरा, पुढील कविता वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। प्रथम आपण कविता वाचन करूया। घे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोडत माझ्या आता हळूच पाना। आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला। मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी।
आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आकडा एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो? उत्तर आहे कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छित आहे. दुसरा आकडा, मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती? उत्तर आहे मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी सूर्य, चंद्र आणि तारे ही साधने वापरणार आहे. 3. कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला? उत्तर आहे कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला. आकडा खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 1. आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. उत्तर आहे आरती दिवे लावून दिव्यांच्या प्रकाशात करतात. कवी म्हणतो सूर्य, चंद्र आणि तारे हे प्रकाश देणारे दिवे तुझ्या आरतीसाठी आणणार आहे. 2. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना. जसे लहान मूल आईच्या दुधावर अवलंबून असते, तसेच मी सुद्धा तुझे लहानसे बाळ म्हणून तुझा पाना माझ्या शब्दरूपात सोड. आकडा हे केव्हा घडते ते लिहा. 1. कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. उत्तर आहे जेव्हा कवी मातृभूमीची थोडीशी पायधूळ घेतो तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. दुसरा आकडा, कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो कारण त्याची वाणी तिच्या दुधाने भिजून गेली आहे. आकडा कवितेत आलेले 2 वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. 1. पांग फेडणे. उत्तर आहे वृद्ध मातापित्यांची सेवा करून सुरेशने त्यांचे पांग फेडले. 2. अर्थ येणे. देशसेवेसाठी जेव्हा माझा उपयोग होईल तेव्हा माझ्या जीवनास खरा अर्थ येईल. प्रश्न तिसरा, खालील वाक्यातील काळ ओळखा. 1. जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. उत्तर आहे भविष्यकाळ. 2. मदतीचा हात लगेच पुढे आला. उत्तर आहे भूतकाळ. आकडा खालील म्हणी पूर्ण करा. 1. अंथरूण पाहून पाय पसरावे. 2. इकडे आड तिकडे विहीर. आकडा खालील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. गैरहजर, हजर. गैरहजर विरुद्ध हजर. 2. उंच, ठेंगणा. उंच विरुद्ध ठेंगणा. 3. बरोबर, सावकाश. बरोबर विरुद्ध सावकाश. आकडा अलंकार म्हणजे काय? त्याचे 2 प्रकार कोणते? तर उत्तर आहे दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. 1. शब्दालंकार, यमक, अनुप्रास, श्लेष. आणि दुसरा आहे अर्थालंकार. त्यामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपनृती, व्यतिरेक, चेतना गुणोक्ती इत्यादी. आकडा विसर्ग संधी उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर आहे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्ग संधी असे म्हणतात. नि अधिक रस, नि अधिक र अधिक रस बरोबर र पुढे र आणि मागे स्वर दीर्घ होतो नीरस. आकडा समास म्हणजे काय? त्याचे प्रकार किती व कोणते? उत्तर आहे बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार करतो. उदाहरणार्थ ग्रंथाचे आले, ग्रंथालय. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. समासाचे 4 प्रकार आहेत. पहिला अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. पुढील प्रश्न आहे चौथा. स्वामी विवेकानंद यांवर 5 ते 10 वाक्य लिहा. तर 5 गुणासाठी प्रश्न आहे. तर चला आपण लिहूया.
स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्र दत्त असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे झाला. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केला जातो. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते, तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असे स्वामी विवेकानंद म्हणत. आयुष्यात फक्त धर्म व समाज स्वीकारून विश्वबंधुत्वाचे नाते निर्माण करणारे स्वामी विवेकानंद हे एक अलौकिक पुरुष होते. सूचना फलक तयार करा. उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. गुण 5. जल पुरवठा विभाग. पाणी पुरवठा बंद बाबत जल पुरवठा विभाग पुणे तर्फे कळवण्यात येते की कुंदननगर या भागातील जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामासाठी 12 एप्रिल रोजी पाणी पुरवठा बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.